बदलापूर नजीक चामटोली हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये रेल्वेच्या माध्यमातून बॉक्स पुशिंगचं काम चालू आहे. जशी माहिती इथे सध्या उपस्थित असणारे इंजिनियर आहेत त्यांनी दिलेली आहे. आता हे काम करत असताना शेतकऱ्यांच्या काही जमिनी आहेत आणि त्या जमिनीवरती मातीचा भराव जो आहे तो टाकला जातोय. बहुधा आपण पाहतो रेल्वेच्या हद्दीत जर आपल्याला साधा खेळा ठोकायचा असला, थोडंफार जरी काम करायचं असतं तरी त्यांच्या बऱ्याच मोठ्या प्रक्रिया असतात. त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर या कामाला सुरुवात करावी लागते. परंतु एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीवर जर काम करायचं असेल तर रेल्वे प्रशासनाला हे नियम नाही आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. हे चित्र पाहिल्यानंतर आपण बघत असाल तर बॉक्स पुशिंगचं काम चालू आहे. एकंदरीत या रेल्वे पटरीच्या खालून हे बॉक्स जे आहेत ते टाकले जाणार आहेत. पाणी जावं यासाठी हे काम जे आहे ते सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्यांच्या काही इंजिनियरच्या माध्यमातून दिली जाते. परंतु इथे धनाजी इरमाळी आहेत, त्यांची ही जागा आहे पूर्णपणे आणि त्यांची परवानगी न घेता हे काम करत असल्याचा आरोप त्यांच्या माध्यमातून केला जातोय. काम करा, कामाला त्यांचा विरोध नाहीये, परंतु एखादी परवानगी घेऊन किंवा त्यांचं कंपल्सेशन असेल ते देऊन त्याच्यानंतर हे काम करा अशी मागणी त्यांची आहे. आपण पूर्ण काय नेमकं प्रकार आहे जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून याचा पाठपुरावा करताय, मागणी तुम्ही करताय, काय सांगाल एकंदरीत हा नेमका संपूर्ण प्रकार काय? तुमची किती जमीन आहे काय? मॅडम नक्कीच हे आपलं शेड आहे. या शेडच्या समोर त्यांनी ते उत्खनन करून सगळं ते दोन्ही हे बनवलेले डोजर बनवलेत. त्यांना आपण सांगितलं की बाबा इथं तुम्ही करताना हे काय करायला, मला माझं नुकसान भरपाई तरी द्या. हे मातीचे ढिगारे त्यांनी एवढे मोठे मोठे टाकलेत. हे पावसाला आलं, आपण त्यांना किमान 2 महिन्यापासून फोन करतोय का बाबा तुम्ही मातीचे ढिगारे उचला. माझ्या आतमध्ये शेडमध्ये सगळी माती गेली. 25 मार्च रोजी आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा त्यांच्या रेल्वे प्रशासनाला का हे तुम्ही काहीतरी करून काढून टाका. ते कुठलंही उत्तर दिलं नाही. आणि त्यांचे संजीव कुमार म्हणून आहेत कर्जतचे, त्यांना 2 वेळा मी जाऊन कर्जतवरून इथे घेऊन आलो. त्यांना दाखवलं सगळी साईड. ते म्हणाले आज उचलतो, उद्या उचलतो, परवा उचलतो. कुठल्याही प्रकारचे उचललेलं नाही आणि आतमध्ये प्रचंड माती गेले, त्या साईडला माती गेले. त्यांचा हा काय प्रकार चाललाय कळत नाही. त्यांच्या इंजिनियरला विचारला, तो रेल्वेवाल्यांना फोन करा. म्हणजे इथंशी तुम्हाला कोणाचेच काही पडलेलं नाही, तुमचं पडलेलं आहे. हे सगळा प्रकार त्यांचा चाललेला आहे. ही जागा तुमचीच आहे? हो, त्या झाडापासून तर इथपर्यंत आपली सगळी जागा आहे. ती पुढची रेल्वेची आहे. पण त्यांनी तिथे टाकण्याच्या आधी किंवा विचारायला पाहिजे, पोकलन लावण्याच्या आधी विचारायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे. आणि आपल्या जागेत भराव टाकला. हा, इथे भराव पण ते टाकला, आजूबाजूला पूर्ण भरावच दिसतो तुम्हाला. अर्थात खरं तर आता काय साधारण मागणी अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली का तुमची? नाही काहीच नाही. त्यांना आपण बऱ्याचदा वारंवार कमीत कमी आतापर्यंत 100 फोन केले मी का बाबा साहेब या तुम्ही बसा. आणि अक्षरशः त्यांचे संजय कुमार तर 1-2 म्हणजे रात्रीचे 11-12 वाजता येऊन मला भेटून गेले का मी कल करता हूं, परसो करता हूं, आज आता हूं, परंतु ते येत नाही. आणि त्यांचा जो ठेकेदार आहे डोंगरे म्हणून, तो तर म्हणतो माझं कामच नाहीये. मग तुम्ही विचारणार कोणाला आणि सांगणार. आणि आपण पत्रव्यवहार पण बऱ्यापैकी केलेला आहे, तरी पण सुद्धा यांचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे हे चाललेलं नाहीये, उत्तर आलेलं नाहीये. बरोबर आहे, उत्तर यावं अशी मागणी आहे. हे इंजिनियर खरं तर आहे सध्या तेच आपली शूटिंग करत आहेत. आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. काय नेमका संपूर्ण शेतकऱ्याची मागणी एवढीच आहे की एकतर कंपल्सेशन द्यावा किंवा सर परवानगी घ्यावी. आपण त्या केलंय का काय? ते संजीव कुमार सरांना सांगून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्यांना जे आहे त्यांचं ओके, कंपल्सेशन देण्याचा प्रयत्न करू. कधीपर्यंत साधारण होऊन जाईल. जे बैठक बसली तर जे सर बऱ्याचदा होतं काय बघा, आपल्या रेल्वेची जर हद्द असेल तर साधं एक काहीच काम करू शकत नाही सर्वसामान्य नागरिक किंवा शेतकरी नाही करू शकत. पण हे असं जर सगळं असेल, तुम्ही शेतकऱ्याच्या जागेमध्ये खनन करताय, तुम्ही मातीचा भराव टाकताय, हे आपल्या हद्दीत केलं तर असं तर नसतं एक्सेप्ट केलं ना आपल्या माध्यमातून. त्यांचं योग्य आहे. जे काही कंपन्सेशन असेल ते आपण बसून बोलून करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. अर्थात अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरं तर चांगलं उत्तर देण्यात आलं. कंपल्सेशन देण्याचं त्यांनी खरं तर नाही, आता मी तहसीलदार मॅडमची तशी सर्कल मॅडम आहेत, माने मॅडम, त्यांनाही बोलवलेले आहेत. परंतु माझा एकच मुद्दा आहे का मी 2 महिन्यापासून यांच्या फॉलोअपमध्ये आहे का किमान तुम्ही जे काही मातीचे ढिगारे टाकलेले आहेत माझ्या जागेत, अस्तव्यस्त पाण्याची टाकी होती ती तरी तुम्ही किमान मला ते, भले माझं नुकसान झालं एवढा, ते तरी तुम्ही मला किमान करून द्या. पण हे कुठलं काही करून देत नाहीयेत. आणि तशी माती आणि ढिगारे तसे अस्तव्यस्त आहेत. आणि ते संजीव कुमाराचे 2 महिन्यापासून मी कमीत कमी त्यांना 100 फोन केले, पण ते मला आज उद्या करून तसंच. कारण माती आतमध्ये गेल्यानंतर मी कसंही काम करणार, माझी माणसं राहतात तिथेशी. अर्थात तर धनाजी इरमाळी हे चामटोली परिसरात राहणारे एक शेतकरी आहेत आणि आपण बघत असाल तर त्यांची ही ज्या जागेवर सध्या आपण आहोत ती जागा त्यांची आहे. रेल्वेने काम केलेलं आहे, इथे मातीचा भराव टाकलेला आहे. मागणी एवढीच आहे की एक तर कंपल्सेशन द्यावा आणि परवानगी घ्यावी. त्यांची जी काही समस्या आहे, जे नुकसान झालेलं आहे ती भरपाई करून द्यावी. आणि आता अधिकाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की त्यांचं कंपल्सेशन जे काही असेल ते अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते दिलं जाईल असं आश्वासन या ठिकाणी करण्यात आले. पण एक साधं गणित आहे की परवानगी द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
आपण तहसीलदार मधले सुद्धा काही अधिकारी कर्मचारी इथे आता आलेले आहेत. यापुढे काय होते असे अपडेट आपण नक्की घेत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट भक्ती केंगारसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.